नमस्कार मित्रांनो, सर्व भावी अधिकाऱ्यांचे वेदांत करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज सुद्धा आपल्या सेवेमध्ये योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यासाठी मी आलेलो आहे. उद्याच्या 26 तारखेपासून ही पुरवठा निरीक्षक परीक्षा सुरू होत आहे. IBPS पॅटर्ननुसार त्याही परीक्षावाल्यांना हा महत्त्वाचा व्हिडिओ लाभणार आहे. तो म्हणजे कसा? बघा मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा वाक्यप्रचार म्हणी असतील, शब्दांचा सराव करत असताना नेमकं आम्ही काय करावं, ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना समस्या येतात. त्या समस्या दूर करण्यासाठी आज मी तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहे वाक्यप्रचार म्हणी. पण ते लक्षात कशा ठेवायच्या, या सर्वात गोष्टी आपल्याला आज या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी पाहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर चला सुरुवात करूया. वाक्यप्रचार म्हणी कशा लक्षात ठेवायच्या आणि मागील परीक्षेमध्ये यावर कशा प्रकारचे प्रश्न आले, कसा सरावाच्या माध्यमातून आम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे, ही सर्व गोष्टी आता आपण शोधणार आहोत. तर सुरुवात करूया वाक्यप्रचार म्हणी तुमच्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, चला. आता बघा, या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्ट शोधताना काहीतरी मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. ठीक आहे. आता अशा काही म्हणी आहेत मित्रांनो, ज्या मागील परीक्षेमध्ये आलेल्या आहेत आणि मग त्याचा सराव आपल्याला जर दररोज आपण नित्य नियमाने वाचन केलं तर तुम्हाला तिथे अडचण येणार नाहीये. ठीक आहे. बघा, या ठिकाणी मी काही म्हणीचा वापर केला आहे. पहिली म्हण आहे मित्रांनो, बघा, आईची माया आन पोर जाईल वाया. बघा मित्रांनो, असे परीक्षेला प्रश्न येतात आणि मग आम्हाला त्या म्हणीचा अर्थ सांगावा लागतो. आपल्याला काही दररोज भांडणामध्ये ज्या म्हणी असतात त्या पाठ असतात, पण आम्हाला अचूक उत्तर शोधण्यासाठी याचं वाचन दररोज रिव्हिजन होणं गरजेचं आहे. उद्याच्या संभाव्य ती पोलीस भरती असेल किंवा पुरवठा निरीक्षक परीक्षा असेल, यासाठी तुम्हाला 100% फायदा होणार आहे. मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला बघावा लागेल. ठीक आहे. याचा अर्थ आहे मित्रांनो, बघा, खूप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात. बघा, म्हणजे म्हणतो ना की तो आता डोक्यावर बसलेला आहे, थोडासा लाड केला की डोक्यावर बसतो, प्रत्येक हट्ट पुरला की लगेच दुसरा हट्ट तयार करतो. याला म्हणायचं, आईने जर जास्त प्रेम केलं म्हणजे लाड केला तर मुलं डोक्यावर बसतात. ठीक आहे. या म्हणीचा अर्थ मित्रांनो, खूप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात. मग आता दुसरा बघा, दुसरी म्हण काय बघा, आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ आहे मित्रांनो, पहिले पोट नंतर देवधर्म. जसं आपण म्हणतो ना, अगोदर खायचं आणि नंतर मंदिरात जायचं, याला म्हणायचं अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा. या म्हणीचा अर्थ अशा प्रकारचा होतो आणि हे आम्ही दररोज वाचन केलं तर 100% आपल्याला कळलं पाहिजे की याचा म्हणीचा नेमका अर्थ काय. बरेच लोक म्हणीचा वापर करतात, पण त्या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे हे मात्र कधी कधी अचानक गिरवताना त्यांना त्रास होऊ शकतो. ठीक आहे. पुढची म्हण बघा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो, आपल्या जवळच्या माणसाने जर समजा चूक केल्यावर आपलीच काय होते, गोची होते. म्हणजे कसं, आपण कधी कधी म्हणतो, जे जवळचे माणसं असतात त्यांनी जर एखादी मोठी चूक केली तर आपल्याला बोलताच येत नाही. आपण तिथे काय होतं, आपली गोची होणे म्हणजे काय, आपण तोंडावर पडणे. आपण लोकांना सांगतो असं करू नये, असं करू नये, आणि आपल्या जवळच्यांना जर असं केलं तर त्यावेळेस आपली बोलती बंद होते. याला काय म्हणायचं मित्रांनो, बघा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. जसं की आपला दात जर आपल्या ओठाला लागला तर आपण थोडं दात पाडतो, नाही ना, आणि पाडला तर किती प्रॉब्लेम आहे. म्हणजे यालाच म्हणतात, जवळचे लोक या ओठासारखे आणि दातासारखे असतात. ठीक आहे मित्रांनो, असा अभ्यास करायचा. चला, आता पुढचा जो काही म्हणी आहेत त्या म्हणीवर आपण चर्चा करूया. ठीक आहे. बघा, त्यानंतर काय आहे बघा, आंधळ. बघा, आता या ठिकाणी आपल्याला दिसताक्षणी काही गोष्टी कळल्या पाहिजे. आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. आता बघा, या म्हणी बघा, या म्हणीचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. काय म्हणतं बघा ना, आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं, म्हणजे काम करावे एकाने आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो, एखादा मेहनत आहे, समजा विहीर खोदायला एक बिचारा खोदता खोदता गेलं, पण त्याचा फायदा कोणाला, पाणी पिणाऱ्याला. जसं बघा, आंधळ दळतं पीठ आणि कुत्र काय करतं, खाऊन टाकतं, कारण आंधळा दिसतच नाही कोण खायले ते. अशी गत असते. याचा अर्थ मेहनत एकाने करायची आणि फायदा मात्र दुसऱ्याने घ्यायचा. यालाच म्हणतात आंधळ दळतं कुत्र पीठ खातं. ठीक आहे मित्रांनो. पुढचा, अडली गाय फटके खाय. बघा, म्हणजे अडचणी सापडलेल्या माणसाला हैराण करणे. बघा मित्रांनो, हे वास्तविक आहे मानवी जीवनामध्ये. जेव्हा एखादा माणूस अडचणीत सापडलेला आहे तो बिचाऱ्याला हैराण करतात, त्याला त्रस्त करतात
अशी ही म्हण आहे. म्हणून अडली गाय फटके खाय असं म्हणतात. पुढचं आहे, असेल त्या दिवशी दिवाळी आणि नसेल त्या दिवशी सिमगा. आता आम्हाला माहिती आहे सिमगा फक्त बोंबलाचा असतो, बरोबर. ज्या दिवशी आहे त्या दिवशी खूप मजा करायची, मजा लुटायची, आणि ज्या दिवशी काहीच नाही त्या दिवशी गपची बोंबलत बसायचं. याला काय म्हणायचं मित्रांनो? बघा, असेल त्या दिवशी दिवाळी आणि नसेल त्या दिवशी सिमगा. म्हणजे ज्या दिवशी काय करायचं, बोंबलायचा योग येतो, त्या दिवशी कोण असतो मित्रांनो? सिमगा असतो. म्हणून असेल त्या दिवशी मजा करणे आणि नसेल त्या दिवशी मात्र बोंबलणे, असा याचा अर्थ होतो. या म्हणी तुम्हाला अशा दररोज एखादं वृत्तपत्र वाचल्यासारखं वाचावं लागणार आहे, त्यात बडबड करावं लागणार आहे, आणि दररोज दररोज तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते वाचणं गरजेचं आहे, की जे करून आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला यश येण्यासाठी ते पर्याय पाहता क्षणी तो आपला झाला पाहिजे. म्हणून मित्रांनो आपल्याला ते वाचन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या म्हणीकडे वळूया. आणि या म्हणी जर पाहितल्या तर आम्हाला 100% कुठेही अडचण येणार नाहीये. चला आता पुढची म्हण आहे मित्रांनो, बघा, आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कार्टे. हे माहिती आहे, म्हणजे दुसऱ्याचं ते कार्टच असं, आपल्याला किती जरी घोडचुका केल्या तरी ते आपला बाबा. ही एक म्हण चांगल्यापैकी आहे. बघा, आपला तो बाबा आणि दुसऱ्याचे, बघा, दुसऱ्याचे ते कार्टे, म्हणजे आपले विचार हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ कसे, ही जी वृत्ती असते, ती वृत्ती जी असते तिलाच आपला तो बाबा दुसऱ्याचे ते कार्टे असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, आजा मेला आणि नातू झाला. बघा, आजा मेला नातू झाला म्हणजे नुकसान झालेल्या वेळी फायद्याची गोष्ट घडणे. काय म्हणायचे याला? आजा मेला आणि कोण झाला? नातू जन्माला आला, बरोबर. याचा अर्थ नुकसान झालेल्या वेळी, समजा एखादं नुकसानदायक गोष्ट घडली तर त्याच वेळेला काय होणं? एखाद्या गोष्टीचा फायदा होणं, याला असं म्हटलं जातं. ते म्हणजे आजा मेला आणि नातू जन्माला. ठीक आहे मित्रांनो, चला पुढची बघा म्हण, आलिया भोगासी असावे सादर. ही म्हण मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते आहे, पण कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला काही गोष्टी माहीत असून सुद्धा त्या ठिकाणी आपला गोंधळ उडू शकतो मित्रांनो. म्हणून हा शब्दसंग्रह आपल्याला सराव केल्याशिवाय मार्ग नाही. ठीक आहे, काय म्हणतो मग? नशिबात आले ते स्वीकारणे, याला म्हणायचं आलिया भोगासी असावे सादर. आता ज्या ज्या मुलांचे बिचाऱ्यांचे 2-2 मार्कांनी नंबर गेले 2023च्या भरतीमध्ये, त्यांनी आता हेच वाक्य वापरलं असेल. काय बरं? आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात आहे ते आता स्वीकारायचं. पण आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे, उद्याची महाभरतीची संधी सोडू नका. हे वाक्य, ही म्हण आपल्याला डबल डबल आता म्हणायची नाहीये. ठीक आहे, चला पुढच्याकडे आपण वळूया. प्रत्येक म्हणीमध्ये आपला अर्थ दडलेला आहे आणि तो तुम्हाला 100% कळणं गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी जो भाग आहे, आधीच मरकट कशातही मध्य प्याला. काय केला? मध्य प्याला, म्हणजे ते अगोदरच पिल्यासारखा असतो. अगोदर न पिऊन सध्या तो असाच वागतो. आपण अशा व्यक्तीला काय म्हणतो? बाबा आधीच मरकट आणि तशातही मद्य पेला, म्हणजे आधीच करामती आणि त्यात मद्य प्राशन केल्याने काय होते मित्रांनो? बिकट स्थिती निर्माण होते. याचा अर्थ अगोदरच नशा नसून नशा करणारा दिसणारा माणूस, उर्मट ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, आणि त्याच्यातही पुन्हा त्यांनी पिल्यानंतर तर त्याची परिस्थिती काय होणार? अतिशय वाईट होणार. असे या म्हणीचे अर्थ आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आग रामेश्वरी बंब सोमेश्वर. आग रामेश्वरी बंब सोमेश्वर म्हणजे रोग एकीकडे आणि इलाज दुसरीकडे. म्हणजे बघा, जसं की रोगाचं नाव एकीकडे, त्याला जे पाहिजे ते नाही, दुसरीकडेच काहीतरी इलाज करणे, याला म्हणायचं काय? म्हणायचं मित्रांनो, आग रामेश्वरी बंब सोमेश्वर. ठीक आहे, त्यानंतर बघा, आग खाईल तोच कोळशे ओकेल, म्हणजे जसे कृत्ये तसे फळ मिळते. अलग लक्षामध्ये मित्रांनो, कारण आपल्याला या वाक्यप्रचार म्हणी ज्या आहेत, जसं जसं आपण व्हिडिओ बघतो तसं आपल्याला हे आपल्या डोक्यामध्ये कायमच्या स्थिरवतात. आणि साहजिक आहे मित्रांनो, कोणत्याही स्पर्धे परीक्षेमध्ये जाताना बऱ्याच गोष्टीचं रिव्हिजन आपल्याला या व्हिडिओमधून झालेलं असेल. काही टेन्शन घेऊ नका, फक्त वाचा, कारण ह्याच म्हणी आपल्या मागील परीक्षेमध्ये आलेल्या आहेत, म्हणून याचा आपण सराव करत आहोत.
परत 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 हा जर तुम्ही व्हिडिओ बघत राहिलात तर तुम्हाला या वाक्यप्रचार म्हणी 100% लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाहीये. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या म्हणीकडे वळूया. अशाच म्हणी आपण सराव करणार आहोत मित्रांनो. त्यानंतर बघा, या ठिकाणी असे प्रश्न काही असतात, त्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जाताना त्रास झाला नाही पाहिजे. ठीक आहे, आता बघा, आयत्या बिळावर नागोबा म्हणजे एकाने केले काम मात्र लाभ घेतला दुसऱ्याने. या आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव आहेत आणि अशा वाक्यप्रचार म्हणी आपण अनुभवत घेतो. कधी कधी म्हणतो मेहनत एकाने केली आणि त्या मेहनतीचं जे मिळणारं जे फळ आहे दुसऱ्यानेच. झाड लावलं एकाने, फळं खाल्ले दुसऱ्याने, याचा अर्थ असाही होऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला त्यानंतर काय आहे बघा, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. म्हणजे मागितली एक गोष्ट पण मिळाली भरपूर. बघा मित्रांनो, या म्हणून एक गोष्ट असते. कशी बरं, कधी एक अवस्था अशी असते काय खाऊ. लक्षात ठेवा, एक अवस्था काय असते काय खाऊ, आणि एक वेळ अशी येते काय काय खाऊ. म्हणजे बरेच विद्यार्थी मित्रांच्या माध्यमातून एखाद्याला एक नोकरीसाठी त्रस्त होतो आणि एक नोकरी मिळण्यासाठी वर्षभर त्रस्त होतो. पण एक वेळ अशी येते की दोन्हीकडे जर सिलेक्शन झालं तर नेमकी मी जॉईन कुठं होऊ, अशी जी परिस्थिती तयार होते यालाच आपण म्हणतो आपण मागितलं एक आणि देवाने दिले 2. याचा अर्थ मागितले एक गोष्ट पण मिळेल भरपूर, अशी अवस्था आपली व्हायला पाहिजे या म्हणीप्रमाणे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे, अति खाणे मसनात जाणे म्हणजे खूप खाणे नाशवंताचे लक्षण असते. या म्हणीचा अर्थ हे आहे. तुम्हाला माहिती आहे आपण कधी कधी म्हणत असतो काय बरं, ऊड म्हणजे कोणतीही गोष्ट अतिरेक करू नये. म्हणजेच काय, जसं की एखादे गुलाबजामुन खूप आवडले तर शुगर बिमारी होईपर्यंत खाऊ नये, त्याला म्हणायचं मसनात जाणे. त्याचबरोबर ऊस जर गोड लागला पण मुळासकट खावा का, आणि जर खाला सुद्धा मुळा खाल्यावर काय होईल मित्रांनो, हे आपल्याला सांगायची गरज नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न असे जे आहेत हे तुम्हाला 100% फायदेशीर आहेत मित्रांनो. हे वाचन करूनच जा, 100% आग्रह आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काही वाक्यप्रचार म्हणीचा आपण सराव करत आहोत. बघा, पुढची जी वाक्यप्रचार म्हण आहे, अवचितपणे नि दंडवत घडे. बघा, अवचितपणे नि दंडवत घडे म्हणजे स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे. याला काय म्हणायचं, अवचितपणे नि दंडवत घडे. म्हणजे कधी कधी एखादी माणसानिकडून चूक झाली तर ती लपवण्याचा म्हणजे दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नालाच आपण म्हणीमध्ये वापर करताना काय म्हण आहे मित्रांनो, ती औचितपणे नि दंडवत घडे म्हणजे स्वतःची जी चूक आहे ती लपवण्याचा प्रयत्न करणे, असा या म्हणीचा अर्थ आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघा, आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे बघा, स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. याला काय म्हणायचं, आवळा देऊन कोहळा काढणे. म्हणजे एखाद्याला द्यायचे 50 रुपये पण समोरच्याकडून 200 रुपये काढायची तयारी. एकाला पादा चहा पण त्याच्याकडून नाश्त्याची अपेक्षा. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं मित्रांनो, आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू द्यायची आणि मोठं काम करून घ्यायचं. याला असं याचा अर्थ आहे. ठीक आहे मित्रांनो, चला, आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून. याचा अर्थ दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. जसं आपण मित्रांनो बोली भाषेमध्ये बोलत असताना म्हणत असतो, जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा केला तर प्रथम त्या खड्ड्यात आपला जायची वेळ येऊ शकते. असंच या म्हणीच्या माध्यमातून लक्षात ठेवा, म्हणजे जो दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे, यालाच आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून या म्हणीचा अर्थ आहे. साहजिक आहे मित्रांनो, या म्हणी आपल्याला उद्याच्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जिथे मराठीचा संबंध आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा सराव करून जावा लागेल. आणि साहजिक आहे, जोपर्यंत आमच्या डोक्यामध्ये यांचा सराव होत नाही तोपर्यंत ते आपल्या लक्षात राहू शकत नाही. आणि आपण जर बघितलं मागील परीक्षेमध्ये तर या वाक्यप्रचार मध्ये असतील, समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, अनेक शब्द समूहाबद्दल काही शब्द असतील, ध्वनिदर्शक शब्द असतील, यावर बरेच काही प्रश्न आलेले आहेत आणि या प्रश्नाला सामोरे जाताना आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढची काही म्हणी आपण घेऊया. आता या ठिकाणी पुढचा जो भाग आहे त्यावर आपण चर्चा करूया. ठीक आहे, पुढची म्हण आहे बघा, हातावर तुरी देणे. आपल्याला माहिती आहे हातावर तुरी देणे म्हणजे आपण जास्त प्रमाणामध्ये या म्हणी ऐकलेल्या आहेत. जसं की
एखाद्याच्या कचाट्यातून सुटणे याला म्हणायचं हातावर तुरी देणे. जसं की हातावर तुरी देणे हे आपण बऱ्याच वेळेस इतिहास कालखंडामध्ये घडलेल्या गोष्टीबद्दल आपण ऐकलेलं आहे. जसं की इतिहास ज्यांना माहिती त्यांना माहिती हातावर तुरी देणे म्हणजे दुसऱ्याने जर आपल्याला पकडलं तर त्या कचऱ्यातून निसटून जाणे याला म्हणायचं हातावर तुरी देणे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, आधानातले रडतात व सुपातले हसतात. बघा मित्रांनो, आधानातले रडतात व सुपातले हसतात. आता रडतात आणि हसतात म्हणजे काय मित्रांनो? बघा, स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून खूप हसू येणे. म्हणजे स्वतःच्या डोक्यावर एवढं टेन्शन आहे, एवढा तणावग्रस्त आहे, तरी सुद्धा दुसऱ्याचं दुःख दिसलं की माणूस त्या ठिकाणी हसायला लागतो. अशा या म्हणीप्रमाणे, उक्तीप्रमाणे याची म्हण आहे, आधानातले रडतात व सुपातले हसतात. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे प्रश्न साहजिक आपलं 100% यश मिळवणारे आहेत. मला वाटतं या सर्व वाक्यप्रचार म्हणी मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत, म्हणून मी तुमच्या पुढे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहे. हा व्हिडिओ पूर्ण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. 100% त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तुम्हाला माझ्या पडते हमी आहे. ठीक आहे. आता बघा, आता हे झाल्यानंतर आम्हाला हे पण पाहणं गरजेचं आहे की सराव प्रश्न. मग आम्ही हे म्हणी तर वाचन केले बाबा, पण याच्यावर प्रश्न कसा येतो हे सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण प्रश्न कसे येतात, माझं तर सर्व विद्यार्थी मित्रांना आव्हान आहे की बाबांनो, प्रश्नपत्रिका वाचा. कारण प्रश्नपत्रिकेशिवाय आपल्याला कळणार नाही की नेमकं आपण काय वाचायला पाहिजे, किती वाचायला पाहिजे, हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. जसं की बघा, आता या ठिकाणी आपण सराव प्रश्न घेत आहोत. यावर पहिली प्रश्न आहे, आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या. बघा मित्रांनो, असे 4 ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन आहे, स्वतःची पाठ कुणीही पाहू शकत नाही. दुसरा ऑप्शन आहे, स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही. तिसरा ऑप्शन आहे, आपले दोष शोधले पाहिजेत. आणि चौथा ऑप्शन आहे, आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही. तर मित्रांनो, या सर्व म्हणीचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला हे कळलं पाहिजे, आपली पाठ आपणा दिसत नाही म्हणजेच आपल्याला स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही. हे त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. हेच सांगण्याचा मागे उद्देश काय मित्रांनो, की आपण म्हणी वाचन करतो, शब्दसंग्रह पूर्ण वाचन करतो, पण त्यावर नेमके प्रश्न कसे येतात हे विद्यार्थी मित्राला कळत नाही. म्हणून त्यांचा अभ्यासामध्ये जी आवड आहे ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते. म्हणून मला सर्व विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की बाबांनो, सर्व वाचन केल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आवर्जून आपण बघितलं पाहिजे. कारण चुका होऊ शकतात, चूक सुधारू शकणं हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे. चला, तर या माध्यमातून आता पुढचा प्रश्न घेऊया. त्या प्रश्नाला आपल्याला लगेच कळेल. बघा, दुसरा प्रश्न आहे, तळे राखे तो पाणी चाखे या म्हणीचा योग्य अर्थ द्या. तळे राखे तो पाणी चाखे या म्हणीचा योग्य अर्थ द्या. मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे, तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही. तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच. आणि तिसरा ऑप्शन आहे, ज्याच्याकडे स्वतःची वस्तू राखण्यासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपयोग घेतोच. आणि चौथा आहे, तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो. तर मित्रांनो, याचा अर्थ क हे ऑप्शन अगदी बरोबर आहे. कारण ज्याच्याकडे आपण एखादी वस्तू ठेवलेली आहे आणि सांभाळण्यासाठी, तर मित्रांनो 100% तो त्या वस्तूचा फायदा केल्याशिवाय राहणार नाही, या म्हणीचा तो अर्थ आहे. आणि हे वास्तविक आहे मित्रांनो. ठीक आहे. यालाच म्हणतात तळे राखी तो पाणी चाकी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. ठीक आहे. 100% तुम्हाला कळत असेल. आपला आत्मविश्वास वाढवणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे बघा, डोक्यात केअर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ द्या. आता या ठिकाणी काय, डोक्यात केअर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ काय. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला हे कळलं पाहिजे की नेमकं या म्हणीचा अर्थ योग्य पर्यायातून ओळखा, असा प्रश्न येतो. आणि असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला त्याची जे आपण अगोदर वाचन केलेलं आहे ते वाचन आपण सावकाशपणे करायचं मित्रांनो. ते घाई करायची नाही. कारण गिरवण्याची संधी फक्त एकदा असते आणि एकदा गिरवल्यानंतर तिथं आपल्याला डबल चान्स नसतो. म्हणून सावकाशपणे द्यायचं. ठीक आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे, डोळे आणि कान यांचा संबंध असणे. दुसरं, रोग एक आणि उपाय भलताच. तिसरा आहे, रोग एक आणि उपाय अनेक करणे. तिसरा आहे, डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी. बघा मित्रांनो, याचा अर्थ डोक्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा जो अर्थ आहे, रोग एक आणि उपाय भलताच, हा योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब.
अलग लक्षामध्ये मित्रांनो, हे प्रत्येक गोष्ट जडणघडण आपल्याला ही कळली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. ही परीक्षामध्ये आपली एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा व्हावा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत मी पोहोचण्याचं काम करत आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया, जो आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा, बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या. आता मित्रांनो, परीक्षेमध्ये काय येईल माहित नाही, पण काही जरी आलं ते तुम्हाला ते गिरवावं लागेल हे तर मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याला सराव होणं गरजेचं आहे, राईट. आता या ठिकाणी काय केलं बघा, बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या. पहिलं ऑप्शन दिले मित्रांनो, एखादी गोष्ट घडून गेल्यावर येता येता करणे, किंवा एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे, किंवा बैलगाडी मेल्यावर निवारा करणे, किंवा एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे. तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो, बैल गेला आणि झोपा केला म्हणजेच एखादी गोष्ट घडून गेल्यावर येता येता करणे. याचा मूळ अर्थ हा आहे, याचा हे नाहीये किंवा हे नाही किंवा हे नाही, उत्तर आहे त्याचं हे. कळालं मित्रांनो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न येतात या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. कधी कधी आपण म्हणतो जेव्हा वेळ होती केली नाही आणि नंतर गेल्यानंतर, आता काही लोकांना मोठी जाहिरात येणार आहे, मोठी जाहिरात येणार आहे आणि मोठी जाहिरात येणार आणि हा झोपीच गेला आणि जाहिरात निघून लोक नोकरीला लागल्यानंतर हे म्हणतो, मग त्याची गत अशी होते. कशी? अशी तशी बैल गेला आणि झोपा केला असं होऊ नये मित्रांनो. म्हणून या म्हणीचा वापर योग्य परीने करावा अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे. चला त्यानंतर अजून एक प्रश्न आहे, या प्रश्नाला आपल्याला कळालं पाहिजे. तसं राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ. राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, राजाची दिवाळी रोजचीच असते, श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही आणि रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही आणि सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात. आता या ठिकाणी आपल्याला हे कळलं पाहिजे. बघा मित्रांनो, एखादी गोष्ट आपण डबल 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 करत असेल तर त्याच्यामध्ये किंमत वाटत नाहीये. जसं तुम्हाला गुलाबजाम दररोज खायला दिले तर तुम्ही त्याला काही नवलच वाटणार नाही. पण जर कितीतरी दिवसा महिन्यानंतर जर तुम्हाला गुलाबजामुन दिले मित्रांनो, तर तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही, बरोबर. पण दररोज गुलाबजाम म्हटल्यावर तुम्हाला गुलाबजामचं नाव काढ वाटेल का? नाही. याचा अर्थ असा होतो, काय होतो, राजाला दिवाळीचं काय माहीत या म्हणीचा, राजाला दिवाळीचे काय महत्व, इथं थोडंसं कन्फ्युजन आहे मित्रांनो. राजाला दिवाळीचं काय महत्व, याचा अर्थ रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही, हे त्याचं योग्य उत्तर आहे. थोडीशी ते मिस्टेक आहे मित्रांनो. आपण कधी कधी म्हणतो ना, राजाला दिवाळीचं काय महत्व, हे महत्व आहे. राजाला दिवाळीचं काय महत्व म्हणजे राजवाड्यामध्ये त्याच्या दररोजच दिवाळी साजरी आहे, दररोज त्याला वेगवेगळे पदार्थ आहेत म्हणून त्याला काही नवल वाटेल का? जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, दररोज जामून खाल्ले तर जामूनचं काही नवल वाटेल का? नाही. या म्हणीप्रमाणे मित्रांनो, आपल्याला दररोज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण घेणार आहे. आणि त्याचबरोबर आता पुढील लेक्चरमध्ये सुद्धा की नाम, सर्वनाम, विशेषण, वाक्यप्रत्यकरण, संधी, समास, वृत्ते यावरही कशा प्रकारचे प्रश्न येतात यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी. तुमचंही कर्तव्य आहे मित्रांनो, या व्हिडिओला सर्व गरजू विद्यार्थी ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे अशा सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही काम कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि या संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व्हावा हीच माझी कळकळीची विनंती आहे. त्या माध्यमातून जाताना मी परत सांगेल की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, की जे करून पुढील संधीचं सोनं करायची संधी ही आता आलेली आहे. तर आता थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नवीन काहीतरी तुमच्यासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.